नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता तोंडावरती हात ठेवून सावली आता कॉटवरती सारंगच्या अंगावर पडलेली असते आणि दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर भानावर येत सारंग आता सावलीला म्हणतो की काय झालं, तर पटकन भानावर येत सावली आता उठून उभा राहते आणि पटकन बाजूला होते. सारंग आता सावलीकडे बघू लागतो तर सावली म्हणते की माफ करा सारंग सर, पण जयंती वहिनी इथे दरवाजातच होत्या आणि तुम्ही तुमच्या तोंडातून काहीतरी बोलताल म्हणून मला नाविलाजाने हे सगळं करावं लागलं. सावली म्हणते घरच्यांना आपल्या नात्यातलं काहीच माहीत नाही सारंग सर, आणि त्यांना जर कळलं ना तर त्यांना हे सहन होणार नाही, हे तुम्हाला देखील माहिती आहे. पुन्हा आता सावली सारंगला हात जोडते आणि म्हणते की सर मला माफ करा. तर सारंग आता खाली बघू लागतो. त्यानंतर पटकन सावली आता दरवाजा उघडून बाहेर जाते. इकडे आता एकनाथराव, कान्हू सगळेजण झोपायची तयारी करत असतात. तेवढ्यात आता सावली ही तिथे येते. तेव्हा सावलीकडे बघत कान्हू म्हणते की अगं साऊ बाळा, काही प्रॉब्लेम आहे का तुला? पाठीमागून आता जयंती सुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा आता एकनाथराव, जयंती सगळेजण सावलीकडे बघतात. तर सावलीच्या खांद्याला खांदा लावून जयंती म्हणते की काय ग सावली, काय झालं आतमध्ये? सगळं काही व्यवस्थित घडलं ना? सावली म्हणते की आई असं काहीच नाही ग, थंडी खूप वाढलेली आहे म्हणून पांघरण्यासाठी अजून एक कंबल हवं होतं. तेव्हा आता जयंतीच्या हातात कंबल असतं, पण जयंती म्हणते की नाही नाही, थंडी खूप वाढली बरं का, मी कंबल देणार नाही, मला पाहिजे, तुमच्याकडचे द्या. तर कान्हू म्हणते ठीक आहे. त्यानंतर एकनाथराव तिथेच कॉटवर असलेले पांघरायचे कपडे आता सावलीजवळ देतात. कान्हू म्हणते एवढं ठीक आहे ना? तर सावली म्हणते ठीक आहे आई. पटकन आता दरवाजा उघडून सावली पुन्हा जयंतीच्या रूममध्ये येते. तर सारंग हा खिडकीजवळ उभा असतो. पाठीमागून सावली आता सारंगला म्हणते की सारंग सर, पण तेवढ्यात सारंग म्हणतो मी काही विचारलं का तुला? सावली म्हणते की माफ करा, पण आपल्याला इथे येऊन असे एका खोलीत झोपावं लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. सारंग म्हणतो बोललीच का परत? माझ्या मनात तसं काहीच नाही आणि नसणारही नाही. इकडे आता सावली ही आतमध्ये गेलेली असते. तर कान्हू आता एकनाथरावांना म्हणते की अहो, लग्न झाल्यानंतर मला नुसती काळजी वाटत होती, भिरभिरत होतं आणि आपल्या साऊ बाळाचं कसे होईल, पण आज दोघांना जर बघितलं ना खूप बरं वाटतंय. एकनाथराव म्हणतात की सावई बापू आपल्या सावलीला खूप समजावून घेतात आणि मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की सावलीचं नशीब एवढं उजळेल म्हणून. तेवढ्यात जयंती म्हणते की झोपा आता. तर आता लाईट बंद करून एकनाथराव आणि कान्हू अप्पूसोबत झोपतात. इकडे आता बबलू, सोहम शेकोटी पेटून सचदेवाबरोबर आता शेकत असतात. तेव्हा आता सचदेव म्हणतो की दादा तुम्ही आतमध्ये झोपता का? बबलू म्हणतो की नाही नाही, आम्हाला थंडी नाही वाजत आणि शहरात सुद्धा आम्हाला अशी शेकायची शेकोटी पेटून सवय आहे बरं का. सोहम म्हणतो की आम्हाला अशी सवय आहे आणि आम्हाला मजा वाटते. सचदेव ते ऐकून म्हणतो की मला वाटलं होतं शहरातली माणसं म्हणजे खूप काही वेगळे असतात, पण तुमच्याकडे बघून तर आता असं वाटतंय की तुम्ही आपल्यातलीच माणसे आहेत. असे म्हणत आता सचदेव हा सोहमला टाळी देतो आणि त्यानंतर आता अंगणाच्या बाहेरच कॉट टाकून सोहम आणि बबलू एकत्र झोपलेले असतात. शेजारी सचदेव आणि हॉलमध्ये इकडे आता एकनाथराव आणि कान्हू झोपलेले असतात. तर आतमध्ये सावली आणि सारंग. इकडे आता सारंग हा कॉटवर झोपलेला असतो. तर सावली ही खाली झोपलेली असते. सावलीने खालीच अंथरूण टाकलेलं असतं, पण आता दोघांनाही झोप येत नसते. सारंगला आता डास चावत असतात, त्यामुळे सारंग आता त्याचे अंग खाजत असतो. ते बघून आता सावली सुद्धा अस्वस्थ होत असते आणि त्यानंतर मात्र सारंगची झोप मोड होऊ नये म्हणून सावली ही उठून बसते आणि शेजारीच असलेली मच्छरची कॉईल आता पेटवते आणि आता सारंगच्या अवतीभोवती सगळीकडे मच्छरचे कॉईल फिरवते आणि एका ठिकाणी कॉईल लावते. तर सारंगला आता शांत झोप लागलेली असते. ते बघून आता सावली खूप खुश होते आणि त्यानंतर प्रेमाने सारंगकडे बघत सावली आता सारंगच्या पायाखालची कंबल बाजूला घेऊन ती सारंगच्या अंगावर टाकते. तर सारंगला आता शांत झोप लागलेली असते. तेव्हा आता सायली वर बघत विठ्ठलाला हात जोडते आणि म्हणते की विठ्ठला, सारंग सर खूप मोठ्या मनाचे आहे आणि खूप श्रीमंत आहेत आणि त्यांच्यावरती तुझी कृपा अशीच कायम राहू दे, असे आता सावलीने सारंगकडे बघत विठ्ठलाला प्रार्थना केलेली असते. दुसऱ्या दिवशी आता सकाळ होताच तिलोत्तमाने सारंगला फोन केलेला असतो. सारंग म्हणतो बोल ना गा आई. तिलोत्तमा म्हणते की झाली का रे झोप आणि उठला का रे सारंग, आणि तिकडे काही गडबड झाली नाही ना आणि तुला व्यवस्थित झोप लागली ना? तेवढ्यात पाठीमागून सावली सुद्धा तिथे आलेली असते.
तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग, तुला अशा वातावरणाची अजिबात सवय नाहीये म्हणून मी तुला विचारलं. तर आता सारंग म्हणतो झाली आई झोप झाली माझी. तिलोत्तमा म्हणते की आणि मी तुला काय सांगितले ते तुझ्या लक्षात आहे ना रे सारंग. सारंग म्हणतो की हो आई, मी माझी काळजी घेईल. तर तिलोत्तमा बाय असे म्हणत आता फोन ठेवते. त्यानंतर आता तिथे सावली ही अंथरूण वगैरे व्यवस्थित करून बाहेर निघून जाते. तर सारंग हा सावलीकडे बघतो. त्यानंतर आता इकडे सकाळ होताच अप्पू आणि जयंती विठ्ठलाची पूजा करतात. तर पाठीमागेच आता सोहम, बबलू, एकनाथराव चहा पित असतात. तर तेवढ्यात सारंग हा बाहेर येतो. सारंग आलेला बघून जयंती पळतच सारंगकडे येत म्हणते की जावई बापू, तुम्हाला काय हवंय का? तुम्ही फक्त ऑर्डर सोडा, अशी ऑर्डर सोडा, मी लगेच तुमच्यासाठी हजर आहे. सारंग म्हणतो की मला आंघोळीचं पाणी पाहिजे. अप्पू म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका दाजी, आत्ताच अक्कीने गरम पाणी करायला ठेवलंय. जयंती म्हणते मीच सांगितलंय तिला. जयंती म्हणते की काय हो जावई बापू, तुम्ही आंघोळ झाल्यानंतर चहा घेता ना? अप्पू म्हणतो चहा नाही, कॉफी घेतात. तर बबलू हसू लागतो. अप्पू म्हणतो की अक्कीने मला सांगितलंय ना. अप्पू म्हणतो की मला अक्कीनेच सांगितलं. तर हसतच बबलू म्हणतो की हो हो, मीच होतो तिकडे, मी ऐकलं ना. तर जयंतीचा मुडाहाप झालेला असतो. अप्पू म्हणतो की दाजी चला, मी तुम्हाला अक्कीकडे घेऊन जातो. आणि अप्पू आता सारंगला आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा आता कानू म्हणते की काही जरी झालं ना, सावली खूप खुश आहे बरं का, आणि आल्यापासून तिचा जमिनीवर पायच थांबत नाहीये. सोहम म्हणतो की चांगल्या सुनेचं हेच लक्षण असतं. सासरची माणसे जर माहेरी आली तरी त्यांची संपूर्ण काळजी घेण्याचं कर्तव्य सून करते आणि आपली सावली तेच करते, असे आता बबलू आणि सोहम सांगतात. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की तुमच्याकडे गाण्याच्या कार्यक्रमासाठी तारा वजे येणार आहेत, आणि कधी येणार आहेत त्या? तर आता सचदेव म्हणतो की हो हो, त्या येणार आहेत, नक्की येणार आहेत. कार्यक्रमाची तयारी झाल्यानंतर त्या येणार असल्याचे सचदेव बोलतात. सोहम हसू लागतो. बबलू म्हणतो की जास्त हसू नकोस, नाही तर त्या तारावती ना ताऱ्यासारख्या तुला हवेत उडून टाकतील. इकडे आता तारा ही हॉलमध्ये बसलेली असताना भैरवी तिथे येते आणि ताराकडे बघून तिचा मोबाईल काढत आता जगन्नाथला फोन लावते. आणि आता भैरवीचा आलेला फोन बघून जगन्नाथ म्हणतो की बोला, दुसऱ्याच्या जीवावरती जगणाऱ्या, दुसऱ्याचं सगळं काही खाणाऱ्या आणि आयत्या बिळात नागोबा असणाऱ्या भैरवी वजे बोला. ते ऐकून आता भैरवी हसू लागते. हसतच भैरवी म्हणते की जगन्नाथ, झाली का तुमची वरात काढून? त्याच्या पलीकडे तुम्ही अजून काय करू शकता म्हणा. हसतच भैरवी म्हणते की त्याचं काय आहे ना जगन्नाथराव, झाकली मूठ 1.25 लाखाची, आणि तुमच्याकडे तो व्हिडिओ होता ना तारा आणि सावलीचा, त्या व्हिडिओने तुम्ही मला उद्ध्वस्त करणार होता, काय झालं त्याचं? भैरवी म्हणते की त्या व्हिडिओने तुम्ही माझं अख्खं साम्राज्य संपून टाकणार होतात, उद्ध्वस्त करून टाकणार होतात. अहो त्या व्हिडिओचं झालं तरी काय पुढे? तेव्हा आता जगन्नाथ हसू लागतो. जगन्नाथ हसतच म्हणतो की त्या व्हिडिओचं पुढे जे होईल ना ते होईल, पण तुझी राख झाल्याशिवाय काही राहणार नाही. भैरवी म्हणते की तू एक लक्षात घे, आगीशी काही खेळायचं नाही, आणि मला आगीशी खेळायची सवय आहे. आणि हो, तुझीच मुलगी आगीशी खेळायला निघाली होती आणि बिचारी तुझी मुलगी तिलोत्तमाच्या आगीत जाऊन भस्म झाली, असे आता भैरवी जगन्नाथला बोलते. भैरवी म्हणते की तिथे जाऊन तिचा कोळसा सुद्धा झाला, आणि आता तुझी दुसरी लेक. ते ऐकून जगन्नाथ म्हणतो की भैरवी, आपल्याला जी जीभ दिली ना ती चांगलं बोलण्यासाठी दिलीये. जगन्नाथ म्हणतो की बापाच्या मनातील लेकीची भावना तुम्हाला नाही समजणार. अहो शब्द हे लावारिसाप्रमाणे असतात, तेव्हा शब्द जपून वापरा. जगन्नाथ म्हणतो की आणि एवढं लक्षात ठेवा, तुमच्या अख्ख्या खानदानाचा इतिहास जमा करायला घेतलाय मी. तेव्हा आता आगीशी खेळणं कसं असतं ना हे मी तुम्हाला लवकरच सांगेन आणि समजावेन सुद्धा. भैरवी म्हणते की जगन्नाथ, तुमच्यासारखे वारे वादळ ना कायम माझ्या दरवाजापासून धडकून माघारी फिरतात, एवढं लक्षात ठेवा. आणि तुमच्यासारख्या वादळाची भैरवीच्या घरात शिरण्याची अजूनपर्यंत हिंमत झाली नाही, तेव्हा तुम्ही ती हिंमतही करू नका, असे आता भैरवी जगन्नाथला सांगते. आणि आता भैरवीने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात तारा उठून उभा राहते आणि म्हणते की मॉम, काय म्हणाले ते जगन्नाथ? तेव्हा आता भैरवी म्हणते की तारा, हे बघ, कुठले खेळ, कुठली खेळी, कसे खेळायचे आणि कसा प्लान करायचा हे सगळं मी ठरवील, त्याचा तू विचार करू नकोस. भैरवी म्हणते की मी तुला जे सांगेल, जितकं सांगेल आणि जेवढं सांगेल ना तेवढंच तू करायचं तारा. आणि भैरवी म्हणते की त्या सावलीला मी एकाच मुठीत मागे खेचलं आहे, आणि आता या जगन्नाथच्या मुसक्या कशा बांधायच्या ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा तारा, तू काही काळजी करू नकोस. आणि आता हसतच भैरवी डोळे मोठे करून म्हणते, जगन्नाथराव, तू आता संपला आणि मी तुला आता खपवलास म्हणून समज.
इकडे आता भागवतांच्या घरी बाहेर ही चूल पेटवून सावली ही सारंगसाठी पाणी तापवत असते आणि आता चुलीमध्ये फुंकर मारत असते आणि शेकोटी पेटवत असते. तेवढ्यात अप्पू आता सारंगला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की हे बघा दाजी, अक्की इकडे आहे. सारंग आता त्याचे आंघोळीचे कपडे घेऊन तिथे आलेला असतो. पटकन आता सावली ही गरम पाणी बादलीमध्ये टाकते आणि म्हणते की पाणी तापवलंय तुमच्यासाठी, चला आंघोळीला. आणि आता सावली ते पाणी बाथरूममध्ये घेऊन येते. सारंग आणि अप्पू सुद्धा तिच्या पाठोपाठ येतात. तर सावली आता बाथरूममध्ये गरम पाणी ठेवते आणि बाहेर येत म्हणते की तुमच्यासाठी शेजारी थंड पाण्याची बादली सुद्धा ठेवली. तर सारंग म्हणतो बरोबर आहे. सावली आता बाहेर निघून जाते. तर सारंग आता आंघोळीसाठी जाऊ लागताच अप्पू म्हणतो की सारंग दाजी, अहो जरा काळजी घ्या बरं का. सारंग म्हणतो काय झालं. तेव्हा आता अप्पू म्हणतो की बाथरूमच्या दरवाजाला कडीही नाही आणि टॉवेल वगैरे ठेवण्यासाठी खिळासुद्धा नाही बरं का दाजी. तेव्हा आता सारंगला मोठा धक्का बसतो. सारंग म्हणतो की मग बाथरूममध्ये मी आंघोळ करताना जर कोणी आलं तर. तेव्हा आता अप्पू म्हणतो की दाजी तुम्हाला गाणं येतं ना. सारंग विचार करत म्हणतो हो येतं ना गाणं. अप्पू म्हणतो की मग बाथरूममध्ये आंघोळ करता करता तुम्ही गाणं म्हणा, म्हणजे कोणी येणार नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो ठीक आहे, पण या कपड्याचं काय. अप्पू म्हणतो की ते कपडे माझ्याकडे द्या, आंघोळ झाली की मी तुम्हाला देईल. ते ऐकून आता सारंगला दुसरा मोठा धक्का बसलेला असतो. सारंग म्हणतो ठीक आहे. अप्पू म्हणतो की तुमची आंघोळ झाल्यानंतर मला लगेच सांगा, मी लगेच येतो. आणि सारंग आतमध्ये जाऊ लागताच आता अप्पू म्हणतो की दाजी गाणं म्हणायला विसरू नका बरं का. इकडे आता अप्पू सारंगचे कपडे घेऊन बाहेर आलेला असतो. तर सावली पुन्हा पाण्यासाठी दुसरं पातेले चुलीवर ठेवते आणि चुलीवरती आता जाळ घालत असते. तेवढ्यात आता सोहम आणि बबलू तिथे येतात. तर अप्पू आणि सावलीकडे बघतात. तेव्हा आता अप्पू टॉवेल घेऊन शेजारीच उभा असतो. तेव्हा आता बबलू हा सोहमकडे बघतो. पटकन आता सोहम आणि बबलू अप्पूकडे येत म्हणतात की अरे अप्पू जरा इकडे ये ना. अप्पू त्यांच्याकडे येतो. तेव्हा आता सोहम आणि बबलू अप्पूकडे बघतात. बबलू म्हणतो की अप्पू मला एक सांग ना, हा टॉवेल तुझ्याकडे काय करतो. अप्पू म्हणतो की त्याचं काय आहे ना, दाजी आतमध्ये आंघोळीला गेलेत आणि बाथरूममध्ये खिळा नाही ना टॉवेल लावायला, म्हणून त्यांनी टॉवेल माझ्याकडे दिलाय. अप्पू म्हणतो की त्यांची आंघोळ झाली ना की देईल मी त्यांना टॉवेल परत. तेव्हा आता बबलू हा सावलीकडे बघून पुन्हा अप्पूकडे बघतो. अप्पूचे ते बोलणे ऐकून बबलूच्या डोक्यात आता खूप भयानक प्लान आलेला असतो आणि हसतच बबलू म्हणतो की आता सोहम तू मजा तर बघ. आणि पटकन आता सोहम म्हणतो की अरे अप्पू, आम्ही तुझ्या गावामध्ये आलो, आम्हाला तू गाव दाखवणार नाही का. खुश होत अप्पू म्हणतो की चला की मग, पण हा टॉवेल. तर तेवढ्यात आता बबलू हा सावलीला आवाज देऊन बोलावतो. सावली म्हणते काय. तर बबलू म्हणतो की आतमध्ये दादा आंघोळीला गेलाय, त्याची आंघोळ झाली की हा टॉवेल त्याला द्यायचा. तर सावली म्हणते मी. तर बबलू म्हणतो हो. आणि सोहम आणि बबलू दोघेही अप्पूला घेऊन तेथून निघून जातात. इकडे आता सारंगची आंघोळ झालेली असते आणि आता सारंग हा हळूच दरवाजा उघडून आता अप्पूला आवाज देतो. आणि आता अप्पूला आवाज देत सारंग म्हणतो की अरे अप्पू जरा टॉवेल तर दे. सावली आता सारंगचा तो आवाज ऐकते आणि आता सावली ही सारंगला टॉवेल देण्यासाठी कशी बाथरूममध्ये जाणार. आणि आता सावलीला समोर बघून पुन्हा आता सारंगची कशी फजिती होणार आणि दोघेही पुन्हा कसे प्रेमाने एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब